कनगरमध्ये घुमणार भीमगर्जना. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज चॅनल. उत्तर नगर जिल्ह्यात सध्या रिपब्लिकन चळवळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. राहुरी तालुक्यातील कनगर येथे येत्या 14 मे रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले व राहुरी विधानसभेचे नूतन आमदार अक्षय कर्डिले यांचा भव्य नागरी सत्कारही केला जाणार आहे. काय आहे या सोहळ्याची तयारी? पाहुयात एक विशेष रिपोर्ट. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कनगर गाव एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 14 मे रोजी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण होणार आहे. याच सोहळ्याचे औचित्य साधून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल जिल्ह्याच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी संगमनेर तालुक्यातील पूर्व आणि पठार भागातील विविध गावांमध्ये झंझावती दौरा करण्यात आला. शिबलापूर, पानोडी, वरवंडी, खांबा, खरशिंदे, आश्वी आणि उंबरी अशा अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. या जनसंपर्क मोहिमेचं नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात यांनी केलं. त्यांच्यासोबत संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, एकलव्य संघटनेचे अनिलभाऊ बर्डे आणि अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी या मोहिमेचे जंगी स्वागत केले. यावेळी सुरेंद्र थोरात म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण आणि आपल्या लाडक्या नेत्याचा सन्मान हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. 14 मे रोजी कनगरमध्ये भीमसागर लोटणार आहे. या मोहिमेत उत्तर नगर जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. राहुरी, संगमनेर आणि संपूर्ण जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने भीमसैनिकांनी कनगर येथे उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. तर 14 मे रोजी कनगरमध्ये होणारा हा सोहळा जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात एक मैलाचा दगड ठरणार आहे. या सोहळ्याच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा झुंजार न्यूज चॅनल. अहिल्यानगरचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे तनपुरे साहेब, नवनिर्वाचित आमदार कर्डिले साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नगर दक्षिणचे माजी खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि याचंच निमंत्रण देण्यासाठी आपल्या रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुरेंद्रभाऊ थोरात व त्यांच्यासोबत असलेले भाऊसाहेब दिवे असतील, ज्येष्ठ नेते गोविंदराव दिवे साहेब असतील आणि राजू दिवे साहेब असतील, हे सर्वजण, सीताराम दिवे, हे सर्वजण आपल्याला आमंत्रित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो की 14 तारखेला आपण महिला वर्ग, ज्येष्ठ, त्याचप्रमाणे तरुण वर्ग या सर्वांनी 14 तारखेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं संगमनेर तालुका प्रमुख म्हणून आणि सर्व आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांना निमंत्रित करतो. याच ठिकाणी थांबतो. त्याचप्रमाणे सर्वांसाठी संध्याकाळचा कार्यक्रम आहे. उत्तम अशा जेवणाची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो.